नेचर वंडर्स विथ राज निकाळजे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण जगाला थक्क करणाऱ्या एका विलक्षण अवलियाची माहिती जाणून घेणार आहोत। आसाममध्ये सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले पर्यावरण रक्षक, वृक्षप्रेमी, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया पद्मश्री जादव मोलाई पयांग हे नाव ऐकताना प्रत्येकाचे हृदय गर्वाने भरून जाते। ज्यांनी एकट्याच्या जिद्दीने जगाला हरित क्रांतीची नवी दिशा दिली। त्यांचे जीवन फक्त प्रेरणादायी नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्या पर्यावरणशास्त्र, परिसंस्था आणि जैवविविधतेच्या अभ्यासासाठी अद्वितीय उदाहरण ठरते। जादव मोलाई पयांग यांचा जन्म 1963 साली आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील माजोली बेटाजवळील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला। साध्या गावातील हा मुलगा भविष्यात संपूर्ण जगाला हिरव्या स्वप्नांचा मार्ग दाखवणारा ठरेल, हे त्या काळी कुणालाच ठाऊक नव्हते। 1979 साली आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर आलेल्या भयानक पुरामुळे माजोली बेटावर संपूर्ण विध्वंस झाला। पाणी ओसरल्यावर परिसर वाळवंटासारखा कोरडा पडला। सूर्याच्या तप्त किरणात भाजून अनेक साप मृतावस्थेत विखुरले गेले। हे दुःखद दृश्य पाहून 16व्या वर्षाच्या मोलाईच्या मनाला प्रचंड वेदना झाली। त्यांना वाटले, जर इथे झाडं असती तर जीवांना सावली आणि ओलावा मिळाला असता आणि हे जीव वाचले असते। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मोलाईने 20 बांबूच्या रोपांनी आपले कार्य सुरू केले। रोज नदीकाठी जाणे, त्यांना पाणी देणे आणि संगोपन करणे हाच त्यांचा सर्वोच्च उद्देश बनला। सरकारच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत जवळपास 200 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले। यात मोलाईने प्रामाणिकपणे योगदान दिले, पण नंतर हा कार्यक्रम थांबला। सरकारी यंत्रणा मागे सरली, पण महत्वाकांक्षी मोलाई मागे हटले नाहीत। झाडं माझी लेकरं आहेत या भावनेतून त्यांनी एकट्याने झाडे लावण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची अखंड मोहीम सुरू ठेवली। 3 दशकाच्या अखंड परिश्रमाने, घामाने आणि जिद्दीने त्यांनी तब्बल 1360 एकर क्षेत्रात एक हरित जंगल उभे केले, ज्याला आज मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते। वाळवंटासारखा ओसाड प्रदेश आता हिरव्यागार अरण्यात रूपांतरित होण्याचा चमत्कारच झाला आहे। आज जंगलात हत्ती, हरिण, गेंडे, वाघ, असंख्य पक्षी आणि सरपटणारे प्राणी सुरक्षित आश्रय घेत आहेत। मोलाईच्या अथक प्रयत्नामुळे निसर्गाला नवजीवन लाभले। त्यांच्या अद्भुत कार्याचा गौरव म्हणून 2015 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। मोलाई जंगल फक्त हे हिरवाईचे उदाहरण नाही, तर एका माणसाच्या जिद्दीची, प्रेमाची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची अमर कथा आहे। पुष्पासारखे झाडे तोडून मैं झुकेगा नहीं साला असं म्हणण्यापेक्षा मोलाई सारखं मैं झुकेगा साला म्हणत झाडं लावलेली बरी। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद।